स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व स्वराज्य पक्ष यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला। आनंदनगर चौक परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमाला हजारो शिवभक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते। या पवित्र प्रसंगी अन्नदान वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। गरजू नागरिकांना अन्नदान देत शिवरायांच्या विचारांचा वारसा कृतीतून जपण्याचा संदेश देण्यात आला। विविध मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मानही करण्यात आला। उद्घाटक माधवराव पाटील देवसरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष परेकगिरी महाराज, कार्यक्रमाला महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्राचार्य रेणुकाताई मोरे, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, आमदार बालाजीराव कल्याणकर, जिल्हा परिषद सदस्य प्रणिताताई देवरे चिखलीकर, गजानन माने, डॉक्टर बालाजी पेनूरकर, विठ्ठल बनबरे सर, जांभरुणकर सर, रामदास पाटील जाधव, गजानन पाटील सोळंके, सौ पूजाताई पुयड, शुभम देवसरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख डुबरे साहेब, नगरसेवक तुलजेश यादव, प्राचार्य प्रभाकर जाधव सर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये स्वागताध्यक्ष माधव पाटील वडवळे, सदा पाटील पुयड यांनी विशेष पुढाकार घेतला। नियोजनबद्ध आयोजन, सर्व पदाधिकाऱ्यांशी समन्वय, मान्यवरांचे स्वागत तसेच अन्नदान व मिरवणुकीची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली। त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करत कार्यक्रम यशस्वी केला। यावेळी अनिल पाटील तेलंग, शिवा पाटील शिंदे, राहुल पाटील शिंदे, मारुती पाटील पवार वडगावकर, बालाजी पाटील कोल्हे, शंकर पाटील पानपट्टी, राजू पाटील होळीकर, शिवकांत सूर्यवंशी कांडलीकर व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवरायांच्या विचारांवर चालत समाजहितासाठी एकजूट होण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला। उत्साह, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडून हा जन्मोत्सव सोहळा दिमाखात संपन्न झाला।